नमस्कार. योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत. आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र. चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूरचे मूळ रहिवासी असलेले प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट माधव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला असून ते परळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मराठा चेहरा आणि विधिज्ञ असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला जाधव यांचा मोठा फायदा होऊ शकतो. माधव जाधव यांच्या प्रवेशामुळे धनंजय मुंडे यांना मोठ्या आव्हानाला तोंड द्यावे लागणार आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सर्वसामान्यांनी भविष्यात एकत्र येऊन प्रस्थापितांना रोखावं लागेल. परळी मतदारसंघातील दादागिरी गुंडगिरी थांबवून जनतेचं राज्य आणणे ही आपली सर्वांची जबाबदारी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ॲडव्होकेट माधव जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केल्यानंतर केले आहे. बीड येथे निष्ठावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी हजारो कार्यकर्त्यासह ॲडव्होकेट माधव जाधव यांनी जाहीर प्रवेश केला. बीड येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा निष्ठावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महबूब शेख, बीड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे, बीडचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष संदीप क्षीरसागर यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट माधव जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे. आणि परळी विधानसभा मतदारसंघातून आम्ही सर्व ताकदीनं या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अधिकृत प्रवेश करून या पुढच्या काळामध्ये पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे पक्षाचं काम एकनिष्ठपणे पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून करण्याचं या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. परिवर्तन महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रामध्ये आणायचं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा झेंडा आणि तुतारी या पक्षाचे उमेदवार या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं निवडून आणायचे. परंतु पक्ष आदेश आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि माननीय जयंतरावजी पाटील साहेब हे जे निर्णय घेतील त्या निर्णय आम्हाला शिरसावंदी असेल आणि तुतारीचा उमेदवार आम्ही या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून आणणार, एवढंच या निमित्तानं सांगतो. मनोज जरांगे फॅक्टर हा लोकसभेला बीड जिल्ह्यात चालला आहे खूप मोठ्या प्रमाणात. आता विधानसभेला काय होईल असं तुम्हाला वाटतं याबद्दल? निश्चितच मनोज जरांगे पाटील साहेबांचं योगदान या महाराष्ट्राच्या एकतेसाठी, अखंडतेसाठी आणि महाराष्ट्रातली सामाजिक ऐक्य ही भूमिका कायम ठेवण्यासाठी अतिशय महत्त्वाची ठरलेली आहे. शिवराय शाहू फुले आंबेडकरांचे विचार हेच माननीय मनोज जरांगे पाटील साहेबांचे विचार आहेत आणि त्याच विचारानं चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आहे आणि त्यामुळं तो फॅक्टर निश्चितपणे या पुढच्या काळातसुद्धा परिणामकारक ठरून या महाराष्ट्रामध्ये जी काही मक्तेदारी आहे आणि जी काही हुकुमशाही दडपशाही चालू आहे या परळी मतदारसंघामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये ही संपवण्यासाठी निश्चितपणेच हा फॅक्टर महत्त्वाचा ठरणार आहे. परळीहून शेकडो गाड्यांचा ताफा घेऊन ॲडव्होकेट माधव जाधव यांनी शक्ती प्रदर्शन केले. यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. परळी मतदारसंघातील दादागिरी गुंडगिरी थांबवून जनतेचे राज्य आणण्याचे आहे, ही आपली सर्वांची जबाबदारी निर्माण झाली आहे. शरद पवार साहेबांच्या मदतीनेच हे शक्य होणार आहे. त्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय मिळणार नाही. म्हणूनच आपण या पक्षात प्रवेश केल्याचेही माधव जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले. योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे, अंबाजोगाई.